नमस्कार मित्रांनो, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता आजची व्हिडिओ काय एवढी स्पेशल नाही आहे. आज फक्त आपल्याला मी कामानिमित्त बाहेर चाललो होतो. तर आज आहे सुट्टी, फ्रायडेचा दिवस आहे तरी सुट्टी आहे. तर आपल्या कामाला जायचं आहे एका ठिकाणी म्हणण्यापेक्षा आमची उद्या म्हटलं मी सोसायटी ॲडमिनचं काम करतो. तर आपल्याकडे कसं असतं सोसायटी ॲडमिनमध्ये AGM वगैरे असतं सोसायट्यांच्या, जर ॲन्युअल जनरल मीटिंग असते. तर आता ती तसं तुम्हाला जर बाकीच्यांना परिचित असेल तर ती ऑक्टोबरमध्ये लावतात. तर आपली कशी पहिलीच AGM आहे, कारण की आता सोसायटी हँडओव्हर होते. तर ही सगळ्या सोसायटीची कामाची प्रोसेस देखील मी तुम्हाला नंतर दाखवीन. मी काम काय करतो त्यासोबतच आपली सोसायटी ॲडमिनची कामं काय असतात ते देखील मी नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला कधी ना कधीतरी दाखवेन. आता फक्त मी AGMच्या अनुषंगाने काही तयारी आहे ती करायची आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला फक्त ही व्हिडिओ बोलतो आहे आपल्या सबस्क्रायबरला दाखवूया. कारण की आता कसं आहे, प्रत्येक वेळी ब्लॉग काढण्यासाठी मला नवीन नवीन प्लेस पाहायला लागतात. तर नवीन नवीन प्लेसकडे जायला दरवेळी टाईम नाही भेटत. तर आज मी विचार केला की आता मी वाशीवरनं घरी चाललो होतो. तर आज विचार केला कामाचा पण जे आहे म्हणजे आपल्या AGMसाठी जे महत्त्वाचं काम आहे ते करताना असं एक व्हिडिओ आपल्या सबस्क्रायबरला दाखवूया. आणि आपलं काम काय असतं सोसायटी ॲडमिनचं ते देखील आपण दाखवूया. जेणेकरून समजा मित्रांनो उद्या समजा जर तुम्हाला सोसायटी जर कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत, हाऊसिंग सोसायटी आहे, त्यांचे समजा ॲडमिनचे काय वर्क असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला या बाबतीत भेटालच. तर तुम्ही देखील आम्हाला या गोष्टी सांगा. मी तुम्हाला माझ्या कंपनीचं देखील व्हिजिटिंग कार्ड देखील दाखवतो. आमचं ॲक्च्युली जे सोसायटी ॲडमिनमध्ये जी कामं असतात ते सगळी संपूर्ण असतात. म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जी आता ॲक्च्युली हे कामाचं स्वरूप मी एकदम शॉर्टमध्ये सांगतो. म्हणजे समजा ना तुम्हाला घर चालवायचं आहे, तर घर चालवण्यासाठी घरचा जो कर्ता असतो तो कर्ता काय कामं करतो, जसं समजा लाईट बिल असतील, समजा पाणी बिल असतील, मेंटेनन्स असेल, या सगळ्या गोष्टी जो कर्ता बघत असतो. सेम तसंच आहे सोसायटी हाऊसिंग सोसायटीमध्ये समजा 100-150 फ्लॅट असतात. तर 100-150 फ्लॅटचं कसं असतं की एक कर्ता नसतो, त्यांचे जवळजवळ कमिटी असते 10 जणांची 15 जणांची. तर त्या कमिटीमधले जे लोक असतात ते ही सगळी कामं पाहत असतात. पण त्यांना कसं त्यांच्या घराची प्लस त्यांच्या ऑफिसची कामं त्यांना सांभाळून ही कामं म्हणजे सोसायटीची कामं करायची असतात. तर त्याच्यासाठी ते एक ॲडमिन म्हणजे हायर करतात, तेच म्हणजे आम्ही. तर त्या संदर्भातलं आमचं एक काम आहे. तर आज मी सोसायटीची कामाचं काही स्वरूप दाखवतो तुम्हाला आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला दाखवेन मी सोसायटी ॲडमिनची कामं काय असतात ते. तर भेटूया आपण सोसायटी ॲडमिनचं काम आहे. आता हे बघा, हे जे चेक बनवला आहे मी एक, आणि सोबत एक वाउचर आहे. आता ह्याला वाउचर म्हणतात, हा वाउचर आहे आणि हा चेक आहे. तर आपल्याला कसं काही गोष्टी हाईड कराव्या लागतात, कारण की आपल्या सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर टाकून चालणार नाही. तर त्याच्यामुळे मी काही गोष्टी हाईड केल्या आहेत. पण हे असे चेक आणि हा वाउचर असे बनवून आपल्याला कमिटीला जायला लागतात. मग इकडे कमिटी एक अध्यक्ष असतो, सचिव असतो आणि खजिनार असतो. अध्यक्ष म्हणजे चेअरमॅन, सेक्रेटरी आणि ट्रेजरर. तर ते साईन करतात आणि ते पेमेंट करतात. ठीक आहे. बघा, हे आहे माझं ऑफिस. तर तुम्ही ओपन केलेत मेल. अच्छा, हे माझं ऑफिस आहे. हे एवढे जे फाईल आहेत हे बिल पडलेलं बघा. हे CCTV कॅमेरा लागले बघा सगळीकडे. हे आपलं ऑफिस. कसं आहे की मी तुम्हाला जसं बोललो सोसायटी मॅनेजरची कामं, आता तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला काय काय रेकॉर्ड ठेवायचं असतं. तर मी कसं आहे तुम्हाला A to Z गोष्टी नाही दाखवू शकणार, कारण की कसं आहे की काही गोष्टी सोशल मीडियापासून आपल्याला थोड्याशा अलिप्त ठेवायच्या असतात. त्याच्यामुळे मी सगळ्याच गोष्टी तुम्हाला दाखवणार नाही. काय की आजकाल सोशल मीडिया जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे. तर हे बघा, असं स्टाफ अटेंडन्स आहे. ती अशी अटेंडन्स रेकॉर्ड करावा लागतो आपल्याला. हे सगळं आपल्या सोसायटी मॅनेजरचं काम आहे. कारण की तुमच्यावर पूर्ण या कमिटीचा भरोसा असतो आणि कमिटी तुम्ही जे रिपोर्ट द्याल त्यानुसारच त्यांची सॅलरी प्रोसेस करत असते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या रेकॉर्ड तुम्हाला ठेवावा लागतो. अशा पद्धतीचे रेकॉर्ड, अशा पद्धतीचे बिलिंग वगैरे आहे. हे बघा, हे सॅलरी बिल आहे सगळ्यांचे. तर अशा रेकॉर्ड सगळं ठेवावा लागतो. जसं तुम्ही पाहिलं ते सोसायटी ॲडमिनची आपली अशी कामं असतात. तर आत्ता जर मी तुम्हाला सुरुवातीच्यापासूनच दाखवलेलं आहे की आपले काय कामं असते काय नाही. अजून डेली टास्क असतात, नवीन नवीन कामं येत असतात आपल्याकडे. तर सध्या तरी मी तुम्हाला थोडंसं दाखवलं. याच्या पुढे पण आपण छोट्या व्हिडिओ याच्या बाबतीत आपण काढू. नवीन नवीन ज्या कामं येतील, जेव्हा नवीन नवीन काही गोष्टी घडतील आपल्याला त्या कामाच्या बाबतीत या देखील आपण यूट्यूबच्या माध्यमातून दाखवू. मी जास्त करून सगळ्या गोष्टी नाही दाखवू शकलो, कारण की मी जसं तुम्हाला बोललो सोशल मीडिया जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे.
आपल्या पर्सनल गोष्टी जास्त आपण व्हायरल नाही करू शकत. तर जेवढं आहे ते मी तुम्हाला दाखवलं. बाकीच्या गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करून पाहूया. ते भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.